हॅलो. आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की मंजिरी पळत पळत येते की मीराने भाजी चाखू नये म्हणून. मीरा भाजी चाखणार तेवढ्यात मंजिरी पळत पळत येऊन तिचा चमचा फेकून लावते. तेव्हा मीरा रागाने तिच्याकडे बघत असते. अंबिकालाही काही कळत नसतं. अथर्वही येतो पटकन. तेव्हा अथर्व बोलतो की आई काय झालं. तेव्हा मंजिरी बोलते की चमच्याला विष आहे. तेव्हा सगळे शॉक होतात. मीरा लगेच अंबिकाकडे बघायला लागते. इकडे नर्मदा, माया आणि अजित मस्त पार्टी करत असतात. मस्त पास्ता खात असतात. नर्मदा बोलते पटकन खाऊन घ्या, मग नंतर आपल्याला मज्जा बघायची आहे. नर्मदा खूप खुश असते की आता मंजिरी जेलमध्ये जाणार म्हणून. तेव्हा दामोदर बोलतो बायको छान डोकं लावलं असं तू. तेव्हा नर्मदा बोलते आहे म्हणून लावलं. तुम्हाला तर माहितीच आहे मला जी गोष्ट पटत नाही ती गोष्ट मी ठेवतच नाही. तेव्हा माया बोलते ऑफकोर्स ते प्रूफ होईलच ना. तेव्हा नर्मदा बोलते होईल ना, आता कोणीतरी जाणार मग दुखवटा जाहीर होईलच ना. हॉलमध्ये मंजिरी चमचा घेते अथर्वकडून आणि बोलते अथर्व आण तिकडे. तेव्हा अथर्व चमचा बघत बोलतो की आई यामध्ये विष कसं असेल. तेव्हा मीरा बोलते वेदाची बाबा तुम्ही नका काळजी करू, असं काही नसेल. तेव्हा मंजिरी बोलते मी खोटं बोलते का मीरा, मी सांगते ना या चमच्याला विष आहे. तेव्हा अंबिकाई बोलते की मीरा आई म्हणतायत तर या चमच्याला विष असेल. तेव्हा अथर्व बोलतो की पण आपल्या घरात किचनमध्ये विष नेमकं काय म्हणायचं आहे तुला. तेव्हा अनन्याही बोलते की आई असं कसं असू शकतं. तेव्हा नर्मदा आणि तिचं कुटुंब सगळं धावत येतं आणि बोलतो की काय झालं मोठ्याने का आवाज येतोय म्हणून. तेव्हा मंजिरी बोलते की नर्मदा मला सांग तू किचनमध्येच होती ना, मीराला कोणीतरी विष टाकून मारायचा प्रयत्न केला आहे. तेव्हा नर्मदा बोलते की काय आणि तू मला काय सांगतेस हे, आणि तुला कसं माहिती की मीराला विष टाकून मारण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून. तेव्हा मंजिरी बोलते की मी हे प्रूफ पण करू शकते. तेव्हा मंजिरी अनन्याला बोलते की अनन्या काडीपिटी घेऊन ये. अनन्या माचीस घेऊन येते. तेव्हा तेव्हा मीरा बोलते की वेदाचे बाबा कशाला हे सगळं. अनन्या काडीपेटी घेऊन येते. मंजिरी चमचा हातात घेते आणि काडीपेटीने खाली आग लावते. तेव्हा त्या चमच्यातनं काळा धूर निघत असतो. तेव्हा सगळे शॉक होतात. तेव्हा मंजिरी बोलते की अत्यंत जहाल विष होतं या चमच्याला. तेव्हा अनन्या बोलते की पण आई हे केलं कोणी असणार. तेव्हा नर्मदा, माया, दामोदर आणि अजितचा चेहरा पडतो. तेव्हा अथर्व हे ऐकून खूप चिडतो आणि मायावरच संशय घेतो. माया घाबरते. अथर्व मायावर सुटणार तेव्हा मंजिरी आणि ते सगळे अथर्वला अडवतात. तेव्हा मंजिरी बोलते अथर्व प्लीज थांब, पुन्हा रागाच्या भरात काहीतरी करून बसशील. तेव्हा अथर्व बोलतो की नाही ही परत तेच करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा नर्मदा बोलते की माझ्या सुनेवर धावून जाण्याचा प्रयत्न कसा केला रे अथर्व तू. तेव्हा मंजिरी बोलते की कारण माझ्या सुनेचा मारण्याचा प्रयत्न केला तुझ्या सुनेने. तेव्हा अथर्व बोलतो की इनफ खूप सहन केलं आहे मी. ही जर बाई यापुढे या घरात थांबली ना तर माझ्याशिवाय वाईट कोण नाही. तुम्ही सगळे आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर व्हा. दादा माझ्या बाबांना काय सांगायचं ते मी सांगेल. तेव्हा नर्मदा चिडते आणि बोलते की अथर्व या भाषेत माझ्याशी बोलायचं नाही. तेव्हा नर्मदा बोलत असते की अथर्व तुझ्या बापाची कधी हिंमत झाली मला ह्या घराबाहेर काढायची आणि तुझी हिंमत होणार आहे. हे बघ मी प्रूव्ह करून दाखवू शकते की मायाने काही केलेलं नाही. मला तर वाटतं ह्या मंजिरीवरच डाऊट येतो आहे. तेव्हा मीराला हे खरं पडतं. तेव्हा अंबिका बोलते की ती नालायक माणसं आहेत हे. तेव्हा अथर्व बोलतो की आत्या काय बोलतेस हे, आई का करेल असं. तेव्हा मंजिरी बोलते की मी का करेल असं. तेव्हा नर्मदा बोलते की मीरा किचनमध्ये जाण्याआधी मंजिरी वहिनी किचनमध्ये गेली होती. तेव्हा मंजिरी बोलते की मी का किचनमध्ये जाईल. तेव्हा दामोदर बोलतो की म्हणजे असं झालं स्वतःच काहीतरी करायचं, मारायचा प्रयत्न करायचा आणि स्वतःच वाचवण्याचा प्रयत्न करायचा. तेव्हा माया ही अजितला खुणवते. तेव्हा अजितही बोलतो की हो मॉम बरोबर बोलते, मंजिरी मामी असं करूच शकते हो ना. तेव्हा अनन्या बोलते की ठीक आहे, जर तुला आईने केलेलं असं वाटतंय आत्या तर मग प्रूफ करून दाखव हे. तेव्हा नर्मदा बोलते ठीक आहे, आता ज्याने असं केलं आहे तर त्याचं विष वगैरे त्याच्याकडेच असेल ना, मी करून दाखवू शकते प्रूफ. तेव्हा अनन्या बोलते की म्हणजे. तेव्हा नर्मदा बोलते की म्हणजे आता ते विष त्याच्याकडे असू शकतं ना, आपण खोल्या तपासूया सगळ्यांच्या, हवं तर आमची पण खोली तपासूया, सापडेल ना कुठेतरी. तेव्हा अथर्व बोलतो की आत्या मला अजूनही कळत नाही की तू हे का करतेस असं, तुला चांगलं माहिती की ह्या बाईने काय काय केलं आहे ते. तेव्हा माया थोडीशी ओरडते आणि बोलते की बास झालं सगळ्यांचं, खूप ऐकून घेतलं मी सगळ्यांचं. मला मान्य आहे की माझ्यावर आरोप आहे पण तो कोर्टाने सिद्ध केलेला नाही आहे आणि मी या घरात इथे आहे म्हणजे कोर्टाला पण कुठेतरी वाटतं ना की मी निर्दोष आहे म्हणून. नाहीतर एक काम करा तुम्ही, मीराने मला लास्ट टाईम जसं आगीत ढकललं होतं तसं ढकलून द्या, मी खरं काय ते कबूल करते आणि मग तुम्ही व्हिडिओ काढा माझा. तेव्हा अजित बोलतो की माया तू असं बोलायचं नाही हं, आज बोललीस पुन्हा बोलायचं नाही, आगीत ढकलून देईल ते, आगीत जाईल असं. तेव्हा माया बोलते की नो बडी ट्रस्ट मी. तेव्हा अजित बोलतो की माझा ट्रस्ट आहे, कोणी नाही ठेवलं तरी माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून.
तेव्हा मंजिरी अथर्वला बोलते की त्यांना करू दे रूम चेक माझी. तेव्हा सगळे बोलतात की आई असं काय करतेस तू. तेव्हा नर्मदा बोलते की चला चला मंजिरी वहिनीने होकार दिला आहे ना, तिची रूम चेक करूया. मग सगळे आमची. तेव्हा ते सगळे जातात. तेव्हा अजित, नर्मदा, दामोदर आणि माया मंजिरीची खोली चेक करत असतात. तेव्हा अथर्व बोलतो की आई आपण हे काय करतो आहे सगळं. तेव्हा मंजिरी बोलते की मला त्याच्याने काही फरक पडत नाही, मला फक्त मीराच्या नजरेत उतरायचं नाही एवढंच. तेव्हा अथर्व मीराकडे बघतो, मीरा काहीही बोलत नाही. तेव्हा सगळं चेक करतात, सगळे बोलतात की कुठेच बॉटल सापडत नाही. तेव्हा नर्मदा बोलते की बुकशेलमध्ये बघूया. तेव्हा ती बुकशेलमध्ये बघायला जाते. तिला माहिती असतं तिने बॉटल ठेवली आहे. ती बॉटल बघते आणि बोलते की सापडली सापडली, विषाची बॉटल सापडली. तेव्हा ती बॉटल हातात घेऊन बाहेर काढते आणि मुठी उघडते तर त्यात विंचू असतो आणि जोरात किंचाळते की विंचू विंचू. तेव्हा सगळे बोलतात की कुठे विंचू कुठे. तेव्हा मंजिरी बोलते की नर्मदा बास, विंचू बघायला दिसायला आपण काय शेतात राहतो का, आणि दिसला असेल विंचू तर कुठे येतो. तेव्हा नर्मदाला काहीही कळत नाही की काय झालं हे. ती बोलते की इथेच होता. तेव्हा अजित बोलतो की खाली गेला का बघ. तेव्हा अजित बोलतो की कुठेच नाही आहे. तेव्हा नर्मदा पूर्ण हँग होते आणि बोलते की इथेच होता विंचू. मंजिरीला हसायला येतं. ते अंबिका आणि मीरा खोलीत बसलेले असते. अंबिका मीराची विचारपूस करत असते आणि बोलत असते की बरी आहेस ना मीरा तू. तेव्हा मीरा बोलते की ताई हे काय होतं, मला काहीच कळत नाही आहे. तेव्हा अंबिका तिला समजत असते की हे बघ, आज जे तुला चांगलं काही घ्यायचं असेल आजच्या याच्यातून तर ते आईंबद्दल बोल की आईंनी तुला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे अगं. तेव्हा मीरा बोलते की ताई अगं तुझं काय करू मी. अगं हे मंजिरीला कसं कळलं की त्या चमच्याला विष होतं आणि बरोबर ते मी घेत असतानाच कशी ती तिथे आली. तेव्हा अंबिका बोलते की तुला काय म्हणायचं आहे. तेव्हा मीरा बोलते की हे सगळं घडवून आणलं आहे तिने. तेव्हा तेवढ्यात मंजिरी आणि अथर्व येत असतात. तेव्हा मंजिरी अथर्वला बोलत असते की मीराचा जीव वाचला हे खूप महत्त्वाचं आहे म्हणून. तेव्हा अथर्व बोलत असतो की आई नर्मदा त्याला बोलायचं ते बोलू देत, मला तर हे सगळं मायाचंच वाटतंय. तेव्हा मंजिरी मुद्दामच बोलते की अथर्व मला तर हे मीराच्या महागौरी मातेचीच कृपा वाटते. मी झोपली होती तर तेव्हा मला स्वप्नात दिसलं हे सगळं, म्हणून मी पळत पळत मीराकडे गेले आणि पुढे काय झालं ते तुम्ही बघितलंच आहे. तेव्हा अथर्व बोलतो की खरंच महागौरी मातेची आपल्यावर कृपा आहे. तेव्हा मीरा तिच्याकडे बघतही नसते. तेव्हा मंजिरी मीराला आवाज देते, तिच्या गालाला हात लावते आणि बोलते की मीरा काळजी नको करू, सगळं काही ठीक होईल. तेव्हा अथर्व बोलतो की आई मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. अथर्व मंजिरीला बाहेर घेऊन जातो. तेव्हा अंबिका बोलते की मीरा बघितलंस ना तू, आईंना तिथे तुझी किती काळजी. तेव्हा मीरा बोलते की ताई अगं मला फक्त एक संधी दे, मी सगळं सिद्ध करून दाखवेल की मंजिरीचं खरं रूप काय आणि बाहेरचं काय. तेव्हा अंबिका बोलते मीरा पुन्हा तेच. तेव्हा मीरा बोलते की ताई तू लहान बहिणीसाठी एवढं पण नाही करू शकत का. तेव्हा अंबिका बोलते की बरं तू काय करणार आहे. तेव्हा मीरा तिला सगळा प्लॅन सांगते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.